कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांचं जे तर ते येवला तालुक्यातील राजापूर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतात का या ठिकाणी येवला आणि नांदगाव या रस्त्यावर या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी कांद्याला अनुदान मिळालं पाहिजे, मक्याला अनुदान मिळालं पाहिजे अशा आशयाच्या या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आहे। कारण की आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे या ठिकाणी शेतकरी संतप्त झालेला आहे। आपण या शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा तुम्ही की या ठिकाणी कोणकोणत्या मुद्द्यांवर या ठिकाणी आंदोलन करताय? मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं 7/12 कोरा करण्याचा, ते आता करत नाही। आम्ही त्यासाठी ती मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे। मुळात म्हणजे लाल कांद्याला बेभावात विकलेला आहे। कांद्याचे भाव वाढले की सरकार निर्यात बंदी करते, देशातला कांदा देशामध्ये ठेवते, परिणामी शेतकऱ्याला त्याची झळ पोसावी लागते, झळ बसते। बेभावात कांदा विकलेला आहे। आज जो कांदा शेतातून काढून मार्केटला नेणे हे सुद्धा अवघड झालेलं आहे। त्या कांद्याला भाव कमी व्हायला कारण फक्त सरकारच आहे। त्याची नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारावी आणि प्रति क्विंटल प्रमाणे 1500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान द्यावे। या ठिकाणी बाबा तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, नेमकं काय काय मागणी आहे? आमच्या कांद्याचे अनुदान मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर आमचं पाटाचं पाणी खिळडीचं मोठा पाझर तलाव आहे, तिथून लिप करून आमचे हे 40-50 गावं लिफ्ट करून 1-2 किलोमीटर 2 किलोमीटर लिफ्ट करायचं साधन आहे, एकदम थोड्या पैशात होणार आहे। आणि आम्ही ड्राय भागात आहे, आम्हाला कुठलं पाणी नाही, कुठलं पाट नाही, कुठे काही नाही। आम्हाला एवढंच फक्त सरकारनं आम्हाला सांगितलं का ते बोधगा झाल्यावर आम्ही खिडीच्या तळ्यात पाणी टाकू, पण आजपर्यंत अजून 2 टीम झाल्या भुजबळ साहेबाच्या, पण त्यांना अजून काही कुठली मंजुरी आणली नाही। पण आता जर मंजुरी जर नाही आणली तर आम्ही आता जेलभर आंदोलन करणार आहे, पुऱ्या जिल्ह्यात करणार आहे। आणि कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे। मका आम्ही 1500 रुपये भावानं मका ओपेल आहे, 1500 रुपये, 1400 रुपये, 1200 रुपयापासून तर आता 2400 रुपये भरपाई आम्हाला दिली पाहिजे पावत्या पाहून। जय महाराष्ट्र। एकंदरीत पाहता कांदा आणि मक्याला अनुदान मिळालं पाहिजे, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, अन्यथा यापेक्षाही तीव्र असं जेल भरो आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।